पतंगाच्या नायलॉन मांजाची विक्री करणारे कायद्याने बंदी असताना त्यांची विक्री करणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे। ही कारवाई बुधवारी दिनांक 28 रोजी सनशाईन हॉटेलच्या मोकळ्या जागेत केबल पार्क रोड सिडको येथे करण्यात आली। पोलिसांनी आरोपीकडून नायलॉन मांजाचे 150 गट्टू जप्त केले आहे। नाशिक शहरात 9 वर्ष आगमन व संक्रांत सणामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग आकाशात उडवले जातात, मात्र त्यासाठी घातक असलेला नायलॉन मांजा वापरण्यात येतो। नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणाऱ्या नागरिकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना देखील अनेक घडल्या आहेत। काहींना प्राणही गमवावे लागले आहेत। झाडांना मांजा अडकल्यामुळे पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत। त्यामुळे न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली, मात्र तरी देखील नायलॉन मांजाची चोरून विक्री होत आहे। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या कारवाई करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते। त्याच अनुषंगाने अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शोध पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली। सनशाईन हॉटेलच्या मागच्या मैदान येथे केबल पार्क येथे एका इसम पांढऱ्या रंगाच्या गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच त्यास ताब्यात घेण्याकरता कायदेशीर बाबींची पूर्तता करून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांनी सापळा रचून अरबाज फिरोज शेख वय वर्ष 24 राहणार घर नंबर 3963 नाईकवाडी पुरा जुना नाशिक भद्रकाली येथून त्याला ताब्यात घेऊन नायलॉन मांजाचे एकूण 151 गट्टू, त्याची किंमत सरासरी 60,000 रुपये इतकी असून ते जप्त केले आहे। ही कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी अजय नजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी यांनी ही कामगिरी केली आहे। माननीय संदीपजी कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक 26 रोजी मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती। जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडीपारीची पण कारवाई करण्यात येईल। माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोन 2 विभागाच्या माननीय राऊत मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे। जवळजवळ 150 नायलॉन मांजाचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयित इसमावर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे। ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती PSI शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो। तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा ऱ्हास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे CRPC 144 प्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांना 144 प्रमाणे तडीपारसुद्धा करणार आहोत। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये आम्हाला जे अनधिकृतपणे मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड यांनी आम्हाला आदेश दिले, त्याप्रमाणे आमचे 2 पोलीस अंमलदार आहेत संदीप भोरे आणि प्रवीण राठोड, या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का अंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजाची खरेदी विक्री सुरू आहे। त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली। त्या छापा कारवाईमध्ये आम्हाला जो संशयित इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख याला आम्ही ताब्यात घेतले। त्याच्याकडून आम्हाला 150 नायलॉन मांजाचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे। त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।